हे घ्या. माफ कर रे बाबा, आज माझ्या नवऱ्याचं श्राद्ध आहे. तशी तुला दरवर्षीची सवय आहेच म्हणा. आजी मला एक गोष्ट कळत नाही, आजोबांचा फोटो तुम्ही काय इकडे का नाही ठेवत? तुला खरं सांगू का, लोक नको नको ते प्रश्न विचारतात. हे कोण, मग तुम्ही लग्नच का नाही केलं? खरं सांगू का, जयंता माझं गोड गुपित होता, लवली सिक्रेट. त्या गोष्टी मला अशा कुणालाही सांगायला नाही आवडत. बरोबर आहे. आधीच ना आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम, इतके टेन्शन्स असतात, त्यात ना कधीतरी कोणीतरी अशी व्यक्ती येते ना की जी औषधासारखी असते. जेवण आपण वाटून घेऊ शकतो, पण औषध नाही ना वाटून घेऊ शकत, आणि त्याची मात्र फक्त आपल्यालाच लागू पडते. बरोबर आहे, बरोबर. पण काय रे, तुझ्यावरचा पल्लवीचा राग गेला की नाही? जाईल जाईल. काय ना आजी, आम्ही खूप दिवसानंतर भांडलं, त्यामुळे एवढ्या लवकर भांडण मिटवण्यात मजा नाही. पण जास्त ताणू नकोस. नाही नाही नाही, डोंट डू इट. आजी मला आयुष्यात एकच व्यसन, ते म्हणजे पल्लवी. त्यामुळे हे एकुलतं एक व्यसन मी असं सहजासहजी नाही सोडणार. शाबास. हे बघ, तू याची सोय बघ, मी याची व्यवस्था करते. काय म्हणालास? मी कुठे काय, मी व्यसन आहे. मी नाही म्हणालो हे. अरे हे काय करतेस? प्रत्येक वेळी तुला हीच गोष्ट सुचते का? कधीतरी बोलावं, गप्पा माराव्या. एक मिनिट, चिमट्या नाही. पण खरंच म्हणजे प्रेम असावं ना तर आजी आजोबांसारखं. आपल्याला त्यांच्या श्राद्धासाठी स्वयंपाक करायचा आहे, दोघांना मिळून. काय ग, आजी असं काय म्हणालं नाही की खूप लोक जेवायला येत आहेत किंवा काय? हो ना, मलाही ते कळलं नाही. पण 8-10 जणांचा स्वयंपाक करायला सांगितलंय खरं. आपल्याला काय, आपण आपलं काम करू. लाग मग कामाला. चाललं. मी पण आले. अरे जेवायला कधी देणार ही म्हातारी? आधी आंघोळ करायला सांगितलं, आता पाणी कुठून आणायचं? चांगल्या चांगल्या लोकांना पाणी मिळत नाही कॉलनीत, टँकरने पाणी मागवतात, आणि ही म्हातारी म्हणते आंघोळ करा. पल्ले, आजोबा सारखा जर मी लवकर गचकलो काय करशील ग तू? मी नाही बाई आजीसारखी बिन लग्नाची राहणार, आधीच सांगते. मग काय करशील तू? मग मी वर येईन तुझ्या मागे मागे. एवढे सहजासहजी सुट्टी नाही तुला. पल्ले, कधी कधी मला काय वाटतं माहितीये, आपण वर जाताना काय घेऊन जाणार आहे? कशाला एवढी मेहनत करत बसायची, आरामात राहायचं. वर जाताना काय घेऊन जाणार असा विचार करायला लागला ना माणूस की तिथेच संपतो. माणसाने कायम ना आपण जगात काय ठेवून जाणार हा विचार केला पाहिजे. आजी सोबत राहून खूप शिकलीस ग. हा मग, आजी आहेतच तशा. तू पण शिक. शिकतो शिकतो. काम करा. हे कर ना. हे घे, अजून 2 घे.
वडी संपव बरं का, काही फरक पडत नाहीये. आजी कशाला त्रास घेतात, पार्सल जेवण द्या आणि मोकळे व्हा. ए तो बघतोय बरं का वरून. तो बघतोय ना, त्याला सांगा आमच्यावर भीक मागायची वेळ आली आहे. ए मी काय तुम्हाला देवाची टेलिफोन ऑपरेटर वाटले की काय? चला आटपा लवकर आंघोळी. आजी हे काय चाललंय? स्वच्छता बघ ना कसे दिसतात ते. दर श्राद्धाला यातले 10 जण एकदम बदलते मी. हा, पण नंतर 10 दिवस आम्हाला भीक नाही मिळणार, त्याचं काय? हो ना, मग मागायची नाही. आंघोळ केल्यानंतर माणसाला कसं काम करावंसं वाटतं आणि तेव्हा काम करावं. हो ना, दरवर्षी हेच काम करते मी. तुला सांगू का, आजचा मेनू पण यांच्या आवडीचा आहे बरं का. दरवर्षी मी यांना विचारते, बाबांनो आज काय खाणार आहात तुम्ही? पण आजी अशाने तर ते जास्त लाडवतील ना. नाही ग, कोणीतरी काळजीनं विचारपूस करणारं हवं असतं त्यांना. त्याशिवाय अंगी बळ कसं येणार त्यांच्या? सगळ्यांनीच आपलं हिडीस पिडीस करत राहिलं, काम करायची इच्छा तरी होईल का त्यांची? ए आटपरे बाबांनो, आम्हाला सुद्धा भुका लागलेत. चल किती तयारी झाली ते बघूया. हो चल. पाणी मारायचं. आजी मला एक सांगा, म्हणजे आपण दिवा लावला, हार घातला, पण जे श्राद्धाची पूजा असते ना ती नाही केली. माझं ना डायरेक्ट कनेक्शन आहे बरं का. जयंताला मी चांगली ओळखते, त्याच्यासाठीच करते मी सगळं. तेव्हा त्याच्या आवडी निवडी, त्याला जे काही सगळं लागतं ते जास्त मला माहिती आहे. हे बरोबर आहे. जेवढं जमेल तेवढंच करायचं. जयंताने शिकवलंय मला, त्यानेच सवय लावली आहे ही. शेवटी आपली प्रगती ही आपल्या जोडीदारावरच अवलंबून असते. एक मिनिट, तुझं काय चाललंय हे? म्हटलं आजींच्या गोष्टीतून तू काहीतरी नोट्स काढशील. तू भांडणाला मुद्दे काढतेस. हो का? मी नोट्स काढणार आणि तू उभे उभे काय करणार आहेस मग? एक एक मिनिट, मला पण शिकायचंय, पण ना या घडीला मला प्रचंड भूक लागली, त्यामुळे मला त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. मी काय म्हणतो, चला ना जेऊया ना आपण. अरे हो हो हो, थांब जरा, सगळे यायला तर हवेत. हा अरे आज पाहुणे आहेत ते आपले. सॉरी सॉरी. तू हा आजी आलो. बसा बस या, या. बस. सुरू. हे सुरू करा का सुरू करा, एक मिनिट. सावकाश होऊ द्या.
लय भारी शिवण होतं. कपडे पण लय भारी. आणि हे बघा, आता रोज आंघोळ करायची, कपडे स्वच्छ धुवायचे, पाणी नाही म्हणायचं नाही, थेट इथं यायचं. हो आजी, येतो. 1 मिनिट, येतो का येतो? हात कोण धुणार? बाहेर व्यवस्था केली, बाहेर धुवा. आजी आजी. काय रे, किती उशीर? अहो काय करणार, खूप फिरावं लागतं. हे घ्या, या बोराच्या बिया, हे चिंचोके आणि हे सीताफळ. हा येऊ. हे काय आजी? अरे याच सगळ्या गोष्टी लागतात आज. जयंताच्या श्राद्ध म्हणजे तुला काही साधं सुद्धा वाटलं का? या गोष्टी नसतील ना तर कावळा शिवणार नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की या गोष्टींना कावळा शिवेल म्हणून? हे बघ, इथून थोडं जरा दूर गेलं ना की एक झाडी आहे, तिथं नेऊन हा सगळा नैवेद्य ठेवायचा. हा नैवेद्य? हो, अगं ज्याची त्याची आवड असते, ही जयंताची आवड आहे. चला चल बघू, मी पकडतो. येऊ? चल. आजी, मी काय म्हणते, आपण या पिशव्यांच्या एवढ्या जवळ उभे राहिलो तर कावळे या जन्मात येणार नाहीत. आपण जरा लांब जाऊन बसूयात का? पण तुम्हाला खरंच वाटतं कावळे हे चिंचोके खायला येतील म्हणून? नाही, त्यांनाही काही चॉईस असतो का नाही? पण ट्राय करायला काय हरकत आहे? चल ना. आलो. चल. मला नाही वाटत कावळ्यांना आपली दया येईल. मी काय म्हणते, आपण आपल्याला जे आवडतं ते कावळ्यांना खायला कसं सांगू शकतो? त्यांना जे आवडतं ते पण ठेवलं पाहिजे ना. हा, पण मला एक कळत नाहीये, कावळ्यांची वाट कशाला बघतोय? अहो तशी पद्धतच आहे ना. आहे ना, पण आपण त्यासाठी आलोच नाही आहोत. आजी तुम्ही ना प्रत्येक गोष्टीत सस्पेन्स ठेवताय.
आपण ना इथं या बिया लावायला आलोय. म्हणजे या बिया नैवेद्य. दरवर्षी जयंताच्या श्राद्धा दिवशी मी इथे येते. टेकडीवर किंवा जंगलात जाते. ही झाडं दिसतात ना, त्यातली काही झाडं मी लावली. म्हणजे तुम्ही श्राद्धाला दरवर्षी झाडं लावता? झाडं कोणी लावत नसतात ग, आपण लावतो ती रोप. पण म्हणतात झाडं लावली. माणसाला मोठं करून सांगायची सवय असते ना. आपण लावतो ना, ती छोटी छोटी रोपं असतात आणि मग त्याची झाडं होतात आणि त्याच आपल्या आठवणी बनून राहतात. आजी, अशी तुम्ही किती झाडं लावली असतील? आठवत नाही. अगं निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय, तो कधी मोजतो? आंब्याचं झाड म्हणतं का कधी मी यावर्षी एवढे आंबे दिलेत? फणसाचं झाड म्हणतं मी फणस दिलेत एवढे म्हणून? आपणच का मोजायचं? मी एवढी रोपं लावली, तेवढी झाडं लावली? अजिबात नाही. आपण फक्त पेरत राहायचं, जपत राहायचं. आपल्या हाताने लावलेल्या झाडाला पहिलं फुलालेलं पाहिल्यावर जो आनंद होतो ना, तो आईचं सुख देऊन जातो. चला, म्हणजे तुमच्या निमित्तानं आम्हाला पुण्याचं काम करायला मिळेल. आजी, आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, आम्ही जगात कुठेही असलो ना तरी दरवर्षी न चुकता झाडं लावायला येऊ. झाड नाही, रोप लावायला. हा, सॉरी तेच. चला कामाला लागूया. अरे हा, ते भरायचं आहे. मग आता गावळे शोधायचे नाहीत. नाही, आता फक्त बिया लावत फिरणार. चला, आता मी तुम्हाला जयंताच्या आठवणीतलं एक झाड दाखवते. त्या झाडाजवळ माणसाला आशीर्वाद काय असतो ना, हे तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळेल आणि पाहायला सुद्धा मिळेल. चला. सर, किती सुंदर फुलं. बोलू नका, फक्त ऐकत राहा. आजी, आयुष्यात यापेक्षा मोठा काय आशीर्वाद असू शकतो? तो इतका गोड आणि मंजूर. आपल्या पूर्वजांसाठी आपण ही एवढी एक गोष्ट केलीच पाहिजे. हो, आपल्या पूर्वजांची आठवण पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या स्वच्छ सुंदर देशासाठी आपण हे करायलाच हवं. खरंच कोणी आपली आठवण काढावी असं आपल्याला वाटत असेल ना,
तर असं आठवणीत राहण्यासारखं काम केलं पाहिजे.